जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल SP क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो मला अंगुराचा या सॉन्गवरती आपण बनवलेला आहे. आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो अलर्ट मोशन ॲप्लिकेशनवरून आपण 3D व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे. 3D कॅमेरा मुवमेंटवरती आजचा व्हिडिओ होणार आहे. तर व्हिडिओ आजचा एकदम इंटरेस्टिंग झालेलाच आहे. व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा. या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या SP क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून रील्स एडिटिंग शिकवत असतो. सोबतच आज जे पण काही मटेरियल यूज केलेले सर्व तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा. कारण टेलिग्रामवरती तुम्हाला विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन सोबतच आपण डेली मटेरियल देखील प्रोव्हाइड करत असतो. तर चला मित्रांनो, जराही नवे घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तू मला अंगुराचं, तू शेरणी शिकारी, मी तरी पैज जवा तुला पाहतो सखी, जवा तुला पाहतो सखी. तर मित्रांनो, आपण जे आहे ते आपल्या अलर्ट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो. सगळ्यात पहिल्यांदा प्लसवरती क्लिक करायचं. आपल्याला क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करून प्लसवरती क्लिक करून एक टेक्स्ट टाईप करायचं कुठलाही मराठीमध्ये. ठीक आहे. तर इथे एक टेक्स्ट टाईप केल्यानंतर वरती रोबोटो रेग्युलर जो फॉन्ट आहे त्यावरती क्लिक करायचं. व्ह्यू ऑल फॉन्टवरती पहिल्यांदा क्लिक करायचं. त्यानंतर इथं आडव्या 3 लाईनवरती क्लिक करून इम्पोर्टेड सिलेक्ट करा. इम्पोर्ट फॉन्टवरती क्लिक करायचं. इम्पोर्ट फॉन्टवरती क्लिक केल्यानंतर तर या जे मटेरियल दिलेलं त्या फोल्डरमध्ये तुम्हाला 2 फॉन्ट दिलेले आहेत. ठीक आहे. तर एक आहे जैनी पूर्वा, तर तो पहिल्यांदा सिलेक्ट करायचा. परत जो आहे तो तुम्हाला iOS 16 हा सिलेक्ट करायचा. हे 2 फॉन्ट सिलेक्ट केल्यानंतर परत आपण बॅक यायचं आहे आणि परत आपल्या व्हिडिओमध्ये म्हणजे जे मटेरियलमध्ये तुम्हाला शेक इफेक्ट आणि बिटमार्क प्रीसेट आहेत ते इम्पोर्ट करायचे. ते इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला फॉन्ट मिसिंगचा प्रॉब्लेम जो आहे तो येणार नाही. कारण यामध्ये मी तुम्हाला ऑलरेडी जे आहे ते ग्रुप क्रिएट करून दिलेले आहेत, त्यामध्ये सगळे टेक्स्ट आहेत. ओके. आता यानंतर आपल्याला काय करायचं, 13 सेकंदावरती यायचं. प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्यानंतर जे पण तुमचे फोटोज असणार आहेत ते फोटोज एक एक करून पहिल्यांदा ॲड करून घ्यायचे. ओके. ॲड केल्यानंतर फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आणि जे आहे ते फोटो नेक्स्ट बीटपर्यंत वाढवायचे. नेक्स्ट बीटपर्यंत वाढवल्यानंतर परत पुढचा इमेजेस जो आहे तो ॲड करायचे. पुढचा इमेजेस ॲड केल्यानंतर त्याला देखील फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बीटपर्यंत वाढवायचे. त्यानंतर 3 नंबरचा जो इमेजेस असणार आहे त्याला देखील पूर्ण स्क्रीनवरती करायचं आहे आणि 4 नंबरच्या इमेजेसला देखील आपण पूर्ण स्क्रीनवरती ॲड करून घ्यायचं. ओके. आता यानंतर आपल्याला यावरती एक व्हिडिओ अप्लाय करायचा आहे. तर त्या व्हिडिओ अप्लाय करण्यासाठी आपल्याला मटेरियलमध्ये जायचं आहे. मटेरियलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे. ओके. तर मटेरियलमध्ये असणारा हा व्हिडिओ ॲड करायचा. ॲड केल्यानंतर याला मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन रोटेशनवरती जायचं आहे आणि याला जे आहे ते 90 डिग्रीमध्ये रोटेट करायचं आहे. त्यानंतर याला रिसाईजवरती क्लिक करून पूर्ण स्क्रीनवरती करून घ्यायचं आहे व्हिडिओला. व्हिडिओ पूर्ण स्क्रीनवरती झाल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. इथे टाईम ड्युरेशनवरती क्लिक करून 0.70 किंवा 75च्या आसपास ठेवायचं आहे आणि याला जे आहे त्या लेअरवरती क्लिक करायचं. आपण ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जाऊन लाईटनवरून लिनियर डॉग इफेक्ट सिलेक्ट करून नंतर कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आणि एक्स्ट्रा पार्ट जो असेल याचा तो कट करायचा. त्यानंतर प्रत्येक लेअरला फक्त पेस्ट लेअर करत जायचं आहे आणि पेस्ट लेअर केल्यानंतर जो एक्स्ट्रा पार्ट येईल तो कट करून टाकायचा आहे. ओके. तर प्रत्येक लेअरवरती हा इफेक्ट आपण अप्लाय केलेला आहे. आता यानंतर मित्रांनो, हे आपले एडिटिंग तर झालेलं आहे. आता बॅक यायचं शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरमध्ये. प्रीसेटच्या लेअरमध्ये आल्यानंतर या ठिकाणी सिम्पली जे आहे ते 2 नंबरचे इफेक्ट इथून आपण पहिल्यांदा कॉपी करून घ्यायचं आहे. 2 नंबरचे इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं. व्हिडिओमध्ये आल्यानंतर जे पण आत्ता आपण इमेजेस ॲड केलेले आहेत ते इमेजेसना हा इफेक्ट पेस्ट करत जायचं. ओके. तर 4 इमेजेस आहेत. 4ही इमेजेसला पहिल्यांदा हा इफेक्ट आपण पेस्ट करायचं. पेस्ट केल्यानंतर परत आपले जे 3D ॲनिमेशनचे लेयर्स आहेत ते आपण एडिट करायचे. ओके. तर सगळ्यात पहिल्यांदा इमेज जो बॅकग्राऊंडला आहे त्यावरती क्लिक करायचं. म्हणजे जे सॉन्ग आहे सॉन्गच्या वरती जो आहे इमेजेस त्यावरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिलमध्ये जायचं आहे आणि इथं जो इमेजेस आहे त्यावरती क्लिक करून हा नेचर इमेजेस ॲड करून घ्यायचा. नेचर इमेजेस ॲड केल्यानंतर तो अशा प्रकारे दिसेल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर यावरती एक इफेक्ट म्हणजे इमेजेस अप्लाय करायचा आहे आपला स्वतःचा. ओके. तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं. बॅकग्राऊंड ट्रान्सपरंट असणारा तुमचा इमेजेस ॲड करायचा आहे. ओके. तर तो इमेजेस आपण लास्टला ॲड करूया कारण आत्ता सध्या तो दिसत नाही. तर त्यानंतर ग्रुपवरती क्लिक करायचं. ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. ओके. त्याआधी तुम्ही काय करायचं, बॅक येऊन शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरमध्ये यायचं.
प्रीसेट लेअरमध्ये आल्यानंतर 1 नंबरच्या इमेजेसचा इफेक्ट कॉपी करायचे. हा टेक्स्ट ट्रान्सफॉर्म इफेक्ट आहे. तर हा कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं. व्हिडिओमध्ये आल्यानंतर जो पण आपला ग्रुप असणार आहे या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि जे आपले टेक्स्ट आहेत फक्त त्या टेक्स्टला हा इफेक्ट पेस्ट करायचा. ओके, टेक्स्टच्या 2 लेअर आहेत तर त्या दोन्ही लेअरला इफेक्ट पेस्ट करायचं आहे. जी इमोजीची लेअर आहे त्याला इफेक्ट पेस्ट करायचं नाही. त्यानंतर इमेज सर्चवरती क्लिक करायचं, या कलर अँड फिलमध्ये जायचं आहे आणि इथं तुम्हाला जो ब्रश PNG दिलेला आहे तर तो ॲड करायचा आहे. त्यानंतर टेक्स्ट तुमचा अशा प्रकारे दिसेल आणि ग्रुप तुमचा काहीसा अशा प्रकारे दिसणार आहे. सो सेम ही स्टेप जी आहे ती फॉलो करायचे आणि ही स्टेप फॉलो केल्यानंतर जे आपले ग्रुप आहेत ते काहीसे आपल्याला अशा प्रकारे बघायला भेटणार आहे. तर हे 4ही ग्रुपला तुम्ही सेम इफेक्ट जे आहे ते अशा प्रकारे अप्लाय करायचे आहेत. तर हे जे आहे ते मी 2 करून दाखवलेले आहेत. सेम तसे 2 तुम्ही पुढचे करून घ्यायचे आहेत. ओके, तरी देखील मित्रांनो आपल्याला हे ग्रुप वगैरे व्हिजिबल होत नाही तर त्याला आपण थोडंसं जे आहे ते ज्या प्रकारे ॲनिमेशन आहे त्या प्रकारे की अप्लाय करायचे आहेत. तर तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण बघून एडिट करणार असाल नंतर तर तुम्हाला मी सांगतो ते तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. सगळ्यात पहिल्यांदा हा जो बॅकग्राऊंड इमेजेस आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन झेड ॲक्सिसवरती क्लिक करायचं. तर बघू शकता XY आहे आणि इथं झेड आहे. तर झेडवरती क्लिक करायचं आहे आणि झेडवरती क्लिक केल्यानंतर इथं बोटाने वरती असं सरकवत जायचं आहे. ओके, तर झेड ॲक्सिस जो आहे तो बरोबर आपल्याला 1015 करून घ्यायचं. ओके, तर आता 900 आहे तर बघू शकता 1015 मी इथून करून घेतलेला आहे. 14-15 चालेल, काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर तुम्ही स्टार्टला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं. जो आपला इमेजेस आहे तो ॲड करायचा आहे. त्याला पहिल्यांदा 90 डिग्रीमध्ये रोटेट करून घ्यायचं आहे, -90 डिग्रीमध्ये. आणि त्यानंतर आपल्याला मुवमेंटवरती जायचं आहे, झेड ॲक्सिस सिलेक्ट करायचं आहे. झेड ॲक्सिस सिलेक्ट केल्यानंतर याला मायनस इथं झेड ॲक्सिस जो आहे तो खाली खेचायचा आहे. म्हणजे काय होईल तर मायनसमध्ये जाईल. तर इथं बरोबर जे आहे ते -247 करून घ्यायचं. ओके, तर 247च्या जवळपास करून घेऊ आपण. 249 किंवा 53 ठीक आहे, चालेल, काय प्रॉब्लेम येणार नाही. ओके, 246 ते 48 केलेलं आहे मी. तर त्यानंतर आपल्याला या इमेजेसला बरोबर तुम्ही मग रिसाईजवरती जाऊन साईज वगैरे कमी जास्त याची करून प्रॉपर याला अशा प्रकारे सेट करून घ्यायचं. ओके, तर सेट झालेला आहे हा. सेट झाल्यानंतर याला जिथंपर्यंत आपल्या लेयर्स आहेत तिथंपर्यंत जस्ट आपण या इमेजेसला वाढवून घ्यायचं. लॉंग प्रेस करायचं आणि पूर्णपणे इथं जो आपला बॅकग्राऊंडला इमेजेस आहे त्याच्यावरती करून घ्यायचं. ओके, आता हे ग्रुप पण तुम्हाला व्हिजिबल दिसत असतील थोडेफार. बघू शकता अशा प्रकारे हे ग्रुप व्हिजिबल आहेत. या पहिल्या ग्रुपमध्ये आपण जो आहे तो या टाईपमध्ये चेंज केलेला आहे. सो अशा प्रकारे हे ग्रुप तुम्हाला दिसून जातील. ओके, आता हे ग्रुप जे आहे ते काही तुम्हाला वर खाली दिसत आहेत तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जस्ट ग्रुप 1वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन झेड ॲक्सिस सिलेक्ट करायचं. झेड ॲक्सिसवरती डबल क्लिक करायचं आहे आणि 850 टाईप करायचं. ओके, दुसऱ्या लेअरवरती जायचं आहे. परत या ठिकाणी 93 आहे झेड ॲक्सिस तर इथं 93च्या ऐवजी आपण 900 करायचं आहे. ओके, त्यानंतर 3 नंबरच्या ग्रुपवरती जायचं आहे. झेड ॲक्सिस जो आहे याचा या झेड ॲक्सिसवरती क्लिक करायचं आहे आणि 990 टाईप करायचं आहे. ओके, 990 टाईप केलेलं आहे आणि जी चौथी लेअर आहे त्यावरती देखील आपण झेड ॲक्सिस जो आहे तो 990 टाईप करायचा आहे. ओके, त्यानंतर आता आपल्याला मित्रांनो इथं वरती बघू शकता थंडर नावाचा इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिलमध्ये जायचं आहे आणि जो व्हिडिओ आहे लाईटिंगचा तर तो ॲड करायचा आहे. त्यामध्ये आवाज आहे तर तो आवाज तसाच ठेवायचा आहे, नको असेल तर काढून टाकू शकता. 8 सेकंदाजवळ यायचं आहे. 8 सेकंदाजवळ येण्यापूर्वी तुम्ही यावरती क्लिक करायचं आहे आणि जो आपला व्हिडिओ आहे त्याला मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन झेड ॲक्सिस जो आहे याचा हा झेड ॲक्सिस 995 करायचं आहे. ओके, 995 केलेलं आहे झेड ॲक्सिस. आता त्यानंतर याला आपण स्प्लिट करायचं आहे. स्प्लिट केल्यानंतर थोडंसं पुढं जायचं आहे आणि याचा एक्स्ट्रा पार्ट अलीकडचा कट करायचा आहे. म्हणजे इतका गॅप आपल्याला ठेवायचा आहे व्हिडिओमध्ये. ओके, तर या टाईपमध्ये हे जे आहे ते एडिटिंग झालेलं आहे. याचं देखील आपण साईज जे आहे ते 995च ठेवलेलं आहे. सो या टाईपमध्ये इफेक्ट तर आपले झालेले आहेत कम्प्लिटली रेडी. ओके, आता हे इफेक्ट वगैरे झाल्यानंतर याला आपण जे आहे ते अरेंजमेंट करायचे. तर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपल्या व्हिडिओच्या म्हणजे शेक इफेक्ट प्रीसेट लेअरमध्ये कॅमेरा नावाची एक प्रीसेट तुम्हाला भेटेल त्यावरती क्लिक करायचं आहे. इथं लेअर ऑप्शनवरती जाऊन कॉपी लेअर करायचे. लेअर कॉपी केल्यानंतर आपल्या व्हिडिओमध्ये यायचं आहे आणि इथं जस्ट येऊन पेस्ट लेअर करायचे. ओके, लेअर पेस्ट केल्यानंतर देखील तुम्हाला हे प्रॉपर बघायचं असेल तर इथं तुम्हाला एक चौकोनी बॉक्स आहे यावरती क्लिक करून कॅमेराला ह्या ऑन करा आणि नंतर तुम्ही व्हिडिओला जसं प्ले कराल तसं तुम्हाला या टाईपमध्ये टेक्स्ट वगैरे दिसून जातील. ठीक आहे, तर हे कॅमेरा मुवमेंट मी प्रॉपर दिलेलं आहे तुम्हाला जे मी सांगितलेलं आहे त्या प्रकारे जर केला असेल तुम्ही साईज झेड ॲक्सिस वगैरे तर हे प्रॉपर रन होईल. त्यानंतर जस्ट शेअर ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे
शेअर ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर 1080 पिक्सेल किंवा 720p एक्सपोर्टवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.